नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि दिवाळीच्या तयारीमध्ये गर्क असाल। तर मी काल परवा दिवशी सांगितल्याप्रमाणे बिना बॉक्सच्या पोटल्या जवळजवळ सगळ्यांना पाठवत आहे। तर जे कोणी राहिलंय व्यवस्थित ऐका। तुम्हाला व्हिडिओ पुढे बघायचा आहे नाही बघायचा आहे तुमचा प्रश्न, पण ही सूचना व्यवस्थित ऐका की ज्यांच्या पोटली पावलं अजून काय राहिलं आहे त्यांनी हाय करून आज आणि उद्या 2 दिवसात आपले आपले नंबर वर घ्या। 17, 18, 20 वेळा हाय बोला, पण वरती नंबर घ्या, संपूर्ण माहिती द्या, म्हणजे मी पटापट पाठवू शकते, रेकी करू शकते आणि तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल। बरं, आज दुपारी 12 वाजल्यापासून कुणीही पैसे पाठवू नका, बुकिंग बंद केलेलं आहे। आज 12च्या नंतर ज्यांचे पैसे येतील त्यांची मी ऑर्डर दिवाळीच्या नंतर देईन। दिवाळीत मी आता कोणतीही ऑर्डर देणार नाही। आजपासून मी नवीन कोणत्याही ऑर्डर स्वीकारणार नाही, कारण इथले कुरिअर ऑफिस बंद होणार आहेत आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचणार नाही। तुम्हाला पुन्हा वाईट वाटेल, पुन्हा काहीतरी वाद होतो, त्यापेक्षा मी स्पष्ट सांगतेय की सगळ्यांनी आज जेवढे राहिले तेवढे नंबर वरती घ्या हाय करून। ज्यांचं काही राहिलं असेल ते सगळं, विशेष करून पावलंवाले खूप जण आहेत, मी वहीप्रमाणे पण करते, पण असं तुम्ही पुढे आलात पटपट टॅबला तर मला सोपं पडतं। तर आपला पत्ता, पिनकोड नंबर, नाव सगळं व्यवस्थित आहे का एकदा चेक करा आणि सगळ्यांनी दिवसभरात 25-30 वेळा हाय हाय करून वरती या, म्हणजे तुमची पावलं तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील। लक्षात घ्या, आज दुपारी 12च्या नंतर कोणीही पैसे भरू नका। ज्यांना दिवाळीनंतर चालणार आहे त्यांनी पैसे भरू शकता, पण मी आज 12च्या नंतर 1ला जरी पैसे भरलेले असले तरी सुद्धा ते दिवाळीच्या बुकिंगमध्ये येणार नाही। ते सगळ्या गोष्टी तुम्हाला दिवाळीच्या नंतर मिळतील। तर ही सगळ्यात महत्त्वाची सूचना होती। मला हेल्प करा, पटपट आपले नंबर वरती घ्या, थोडक्यात सांगा तुम्हाला काय पाहिजे ते, कुणाच्या नावावर रेकी करायचे ते, उगाचच फापट पसारा बोलत बसू नका। 20 आणि 25 व्हॉइस मेसेज पाठवू नका। तर एकाच मेसेजमध्ये मला सगळं कळलं पाहिजे, ताई मला हे पाहिजे, हा माझा पत्ता आणि ही माझी रेकीची नावं, एवढीच माहिती मला पटपट द्यायची आहे। तर मला माहीत आहे माझी फॅमिली माझ्यावर खूप प्रेम करते, तुम्हाला ताईची काळजी आहे। गेले 3 ते 4 दिवस मी 1 नाही तर 2 तास झोपून संपूर्ण ऑर्डर कंप्लीट करत आहे। प्रयत्न माझा चालू आहे, 60% काम झालेलं आहे, थोडंसं राहिलं आहे, ते तुमच्या मदतीनं आज उद्या पूर्ण होईल। बॉटल असू दे तुमची, काही असू दे, तर आज जे काही तुम्हाला बुकिंग करायचं आहे ते 12पर्यंत तुम्ही करून घ्या। अगदी 12 मी म्हणते 2पर्यंत करा, पण त्याच्या पुढे जाऊ नका, नाहीतर ऑर्डर स्वीकारल्या जाणार नाहीत। नंतर दिवाळीच्या नंतर तुम्हाला मी सगळं देईन। बरं, काही लोकांना ऑफरमधल्या फ्री गिफ्ट मिळालं नाही किंवा काही कारणानं, जर आमच्याकडनं पॅकिंग करताना मी सांगितलं होतं ब्रेसलेट त्यामध्ये घाला पण नाही घातलं गेलं, तर खूप खूप सॉरी असं झालंय त्याबद्दल। त्यांनी सुद्धा आपले मेसेज वर घ्या, सांगा ताई ऑफरमधलं माझं हे राहिलंय, जेवढं माझ्याकडं आहे ते मी तुम्हाला पाठवून देईल, जे राहील ते दिवाळीनंतर पाठवीन जर कुणाचं राहिलं असेल तर। ज्यांचे ब्रेसलेट त्याच्यामध्ये आहेत तर जरा एकदा आपले बॉक्स नीट हे करा, कारण कुठंतरी कागदाच्या खाली गेला असेल, बाटलीच्या खाली गेलं असेल, असं झालं असेल तर सांगा आणि ब्रेसलेट आहे असा पण मेसेज करा, नसेल तर नाही म्हणून करा। आणि जी कुठली ऑफरमधल्या सुद्धा गोष्टी तुमच्या राहिल्यात त्या सुद्धा हाय करून वर घ्या। जेवढ्या हायमध्ये माझ्या वस्तू येतील त्या सगळ्या मी तुम्हाला आज देऊन टाकणार आहे। आजपासून ज्यांच्यापाशी कुरिअर पोहोचतील त्या सगळ्यांना मी काही ना काहीतरी, एक वस्तू अशी नाही, प्रत्येकाला जे माझ्या हातात येईल, जे मला युनिवर्सनं साईन दिले की ह्या गोष्टी ह्याला पाहिजे, त्या गोष्टी मी त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत। कोणतंही एक स्पेसिफिक प्रत्येकाला असं मी दिलेलं नाही। त्यांच्या अडचणी किंवा युनिवर्सनं जे ज्याच्यात हात घातला ते उचललं आणि मी त्यांच्या बॅगेत घातलेलं आहे। तर तुमची ऑर्डर सोडून जे तुमच्यापाशी येईल ते जेवढ्या जणांना मला युनिवर्सनं साईन दिली पटकन ह्यांना हे पाहिजे तसे मी त्यांना घातलेलं आहे। तर ज्यांच्या ह्याच्यामध्ये जादा सामान असेल ते तुमचं फ्री गिफ्ट आहे हे समजा, युनिवर्सनं तुम्हाला दिलेलं आहे। तर चला, हा झाला विषय सगळा, इथं बास करूया। हा विषय सगळ्यांच्या लक्षात आलाय, वरती नंबर दिलेला आहे।
तर चला आता करूया दिवाळीला सुरुवात आपल्या. तर सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा तर राहतील, व्हिडिओ तर येतच राहतील, फक्त काम बंद होईल उद्यापासून. तर लक्ष्मीपूजनाला हे 5 उपाय करा. या 5 उपायापैकी एक तरी उपाय करा, म्हणजे आपल्या घरी माता लक्ष्मी प्रसन्न होईल, आपले आजारपण दूर होतील आणि घरातले दोष दूर होतील. अशा सगळ्यावर मिळून मी हे 5 उपाय आणलेले आहेत. त्यापैकी जो ज्याला शक्य आहे त्यानं ते उपाय जरूर करा, का तर महत्त्वाचे आहेत. तर लक्ष्मीपूजनाला करा या 5 पैकी एक तरी उपाय. तर लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची पूजा चालू झाल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पुरेल असा अखंड तेलाचा किंवा तुपाचा दिवा लक्ष्मी मातेजवळ लावून ठेवा. त्याचबरोबर बाहेर 5 दिवे लावा की ते रात्रभर जळतील. ज्याचे दिवा शिल्लक राहतो त्याला ठरवलं जातं की या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करणार आहे किंवा माता लक्ष्मी कधी पण येऊन गेली आपल्या घरापासून तर दिवा त्याचा चालू आहे. त्याचप्रमाणे उलूक महाराजांचं मी तुम्हाला सांगितलीच आहे की कॅन्डल कशा लावायच्या आहेत त्या. तर आता त्याचबरोबर घराबाहेर 5 दिवे जरूर लावा. 5 दिव्यापैकी 4 लहान असेल आणि 1 मोठा असेल तरी चालेल. झुकता झुकता त्यामध्ये तेल घाला, म्हणजे तो दिवा तेवत राहील आणि लक्ष्मी माता तुमच्याकडे येईल त्यावेळी तिला दिवा दिसेल आणि ती प्रसन्न होईल. या ठिकाणी लक्ष्मी पूजा चालू करायच्या आधी देवघर, अंगण, बाल्कनी, अजून कुठं आपले रिकामी मोकळी जागा आहे तिथनं काही एनर्जी आपल्याकडे येऊ शकते, अशा सगळ्या ठिकाणी मस्तपैकी रांगोळी आणि मस्तपैकी दिवे लावा. जर तुम्ही दरवर्षी चांदीचा सिक्का घेत असाल तर, नसेल घेत तरीही सांगते, पण चांदीचा सिक्का जे घेत असतील त्यांनी तो पूजा करायच्या वेळी गंगाजलानं स्वच्छ धुवा आणि एखाद्या वाटीमध्ये घ्या, बाऊलमध्ये घ्या, चांदीच्या घ्या, कशाच्याही तुमच्याकडे जे असेल त्याच्यामध्ये घ्या, तांब्याच्या ह्याच्यात घेतलं तरी चालेल. तर त्यामध्ये तो कॉईन खाली ठेवा, त्याच्यावर तांदूळ ठेवा, मुठभर तांदूळ बासमती चावल घाला आणि त्याच्यावर 2 लवंगा ठेवा. तो सिक्का, तो पैसा नसेल तर 10 रुपयाचा कॉईन ठेवा, नाहीतर 1 रुपयाचा कॉईन ठेवा आणि हे असंच झाकून लक्ष्मीपूजनाची रात्रभर तिथं राहू दे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातला पैसा आणि त्यातल्या 2 लवंगा काढून आपल्या पर्समध्ये ठेवा. कागदात गुंडाळा, कशातही गुंडाळा, पिवळ्या कागदात, लाल कागदात, गुलाबी कागदात गुंडाळून आपल्या पर्समध्ये 2 लवंगांचे ठेवा आणि बाकीचे तांदूळ हे आपल्याला भोजनाला घेऊन टाका, त्याचा भात बनवा. ते आपल्याला जर पर्समध्ये ठेवायचा नसेल चांदीचा सिक्का किंवा 1 रुपयाचा सिक्का, तर त्या दिवशीपासून तुम्ही तो देवघरात सुद्धा पूजू शकता. दुसऱ्या दिवशीपासून तो देवघरात पूजू शकता. त्याचबरोबर 5 छोट्या छोट्या वाट्या किंवा 5 छोटे छोटे कलश किंवा काही अजून मिळतं, छोटे छोटे सुगडी मिळतात, काय मिळतात, त्याच्यावर त्या 5 या लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायच्या आधी 2 गोष्टी करायच्या. 5 कोपऱ्यांमध्ये, छोट्या छोट्या मेणबत्त्यांमध्ये 5 कोपरे म्हणजे 4 घराचे 4 कोपरे आणि 1 ब्रह्मस्थान म्हणजे मध्यस्थान जिथं तुमच्या घराचे येत असेल तिथं छोट्या छोट्या पंत्या ठेवून त्यामध्ये भीमसेनी कापूर 4 कोपरा आणि मध्यभाग या ठिकाणी जाळायचे. या वासानं लक्ष्मी माता आकर्षित होईल आणि तुमची पूजा ही एकदम श्रेष्ठ होईल. तर हे करून झाल्यावर ज्यावेळी तिथले कापूर विजून जातील त्याच्यानंतर पूजा करायला बसायच्या आधी शक्यतो करा. लक्षात नाही राहिलं तर नंतर करा. तर 5 छोट्या छोट्या वाट्यांमध्ये, कशाच्याही वाट्या चालतील, फुलपात्र चालेल, छोटे छोटे कलश असतात आपले ते चालेल, त्यामध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर 1 वेलची आणि 2 लवंग, 1 वेलची आणि 2 लवंग असं घराचे 4 कोपरे आणि 1 मध्यस्थान किंवा मध्यस्थान तुम्हाला सापडत नसेल तर मग आपण जिथं लक्ष्मीची पूजा करतो तिथं सरळ या ठिकाणी हे सगळं ठेवायचं आहे. पुढच्या दिवशी यातील तांदूळ, लवंग आणि वेलची ही आपल्याला काढून घ्यायची आहे. ना या 5 वाट्यांमध्ये जो तुम्ही बासमती तांदूळ ठेवला असेल तो कुणालाही दान करायचा आहे. कुठल्याही सवाष्णाच्या ओटीमध्ये तो दान करून टाका. सगळ्यात श्रेष्ठ हे आहे. एखादीची ओटी भरा माता लक्ष्मी म्हणून आणि त्याच्यात ते तांदूळ दान करा. वेलची आणि लवंगा आपल्या खाण्याच्या गोड गोष्टीमध्ये वापरा, म्हणजे शक्यतो चहा जे राहिला असेल ते कुटून ठेवा आणि चहामध्ये थोडं थोडं, किंवा कुणाला खोकला झाला तर त्यावेळी मधामध्ये ह्याच्यामध्ये ठेवा
काही करायचं नसेल त्यातलं तुम्हाला तर गुंढाळून कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या लॉकरमध्ये या 2 लवंगा आणि वेलची ठेवलेली आहे ती सगळी तुम्ही ठेवू शकता। ती पॉवरफुल झालेली असते, दिवस रात्रभर लक्ष्मी मातेच्या पाशी राहून ती म्हणजे एनर्जी आलेली असते त्याच्यामध्ये, त्यामुळे ते उपयोगी पडेल। 6वा उपाय तो म्हणजे आपली कुबेर पोटली आणि आपलं पिरॅमिड ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्याची विधिवत पूजा करून ह्याच्यावर तिजोरीमध्ये ठेवा, पैसा वाढतच राहील। एवढा मॅजिक बॉक्स आहे आपला तो धनकुबेर मॅजिक बॉक्स आहे। तुम्हाला आता पोटल्या पोचल्यात, मागणं बॉक्स पोचतील, पण एवढा मॅजिक आहे तो की त्याच्यावर जे आपल्याला लक्ष्मी आकर्षित करायचे तर सगळं आपण त्याच्यामध्ये घातलंच आहे, पण त्याच्याबरोबर त्यात सिट्रीन क्रिस्टल घातलेले आहे, त्याच्यात अजून कुबेर कॉइन घातलेले आहेत, कुबेर की आहे, सगळं त्यात आहे। आणि महत्त्वाची गोष्ट त्याच्यावर मनी स्प्रे, पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे आणि क्लायंट अट्रॅक्शन स्प्रे या तिन्ही स्प्रे घालून मी पॉवरफुल रेकी त्याला दिलेली आहे। श्री सूक्तानं ते पूर्णपणे 21 वेळा श्री सूक्त म्हणून त्याला सिद्ध केलेलं आहे। तर ती पोटलीची पूजा ही धनतेरसच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालीच पाहिजे। आपलं पिरॅमिड, लक्ष्मी पिरॅमिड लक्ष्मीच्या समोर लाल कपड्यावर ठेवायचं आहे, त्याला कुंकू, अक्षदा वाहून आणि गुलाबाचं फूल वाहून व्यवस्थित पूजा करायची आहे। पोटलीला सुद्धा लाल कापडातच आहे, तरी पण तुम्ही एखाद्या ताम्हणात वगैरे तिला ठेवा, व्यवस्थित तांदूळ खाली ठेवा, त्याच्यावर पोटली ठेवा आणि त्याला उदबत्ती ओवाळा। मी एवढी पॉवरफुल, एवढी त्याला रेकीला जाईपर्यंत त्याच्या आज जे तुम्हाला मी आत्ता पिशवी दिली ना त्यात सुद्धा उदबत्तीनं स्मजिंग केलेलं आहे। एवढी ती पवित्र आणि पॉवरफुल तुमची आत्ता पोटली आहे, तर तिची पूजा धनतेरसला, लक्ष्मीपूजनाला झालीच पाहिजे। तर या प्रकारे त्याला हळदी कुंकू व्हा, अक्षदा व्हा, खाली अक्षदावर स्वस्तिक काढून त्याच्यावर ती पोटली ठेवा आणि व्यवस्थितपणे 2दा धनतेरसच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचं पूजन करा। त्यानंतर ती उचलून लक्ष्मीपूजनाच्या दुसरी सकाळ सूर्य उगवेपर्यंत कधी पण ती लॉकरमध्ये ठेवून टाका। पिरॅमिड सुद्धा लाल कपड्यामध्ये गुंडाळून लॉकरमध्ये ठेवा। आता ज्यांना कपाट नाहीयेत, लॉकर नाहीयेत, या वस्तू आहेत, तर तुम्ही जिथं कुठं पैसा ठेवता त्या डब्यामध्ये बंद करून ठेवलं तरीही चालेल। अगदी आपले साधे कडीचे डबे असतात तसे घ्या आणि त्यामध्ये पोटली आणि आपली पावलं हे जे काही तुमच्याकडे आहे ते व्यवस्थित ठेवा। शक्यतो पावलं ही कुणीही देवघरात ठेवू नका, तर ही आहेत अशीच बंद करून लॉकरमध्ये, कपाटामध्ये कुठेही ठेवा। एनर्जी याच्यामध्ये इतकी आहे की बरकत चालूच राहणार आहे, चालूच राहणार आहे। याच्यावर काय रेमेडी करायची असती, फुल मूनला, पुढच्या पौर्णिमा अमावस्या येतील त्यावेळी मी तुम्हाला ह्याच्यावर रेमेडी सांगत जाईल। हे आपल्याकडं परत सुद्धा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यापर्यंत मिळणार आहे। तुम्हाला ज्यांना आत्ता नाही घ्यायला जमलेलं ते जे सगळे म्हणतायत ताई आम्हाला दिवाळीनंतर पाहिजे, तर आपण ठेवू त्यावेळी स्टॉक परत तयार करू आणि मार्गशीर्ष महिन्यापर्यंत तुम्ही परत घेऊ शकता। लक्ष्मी पावलांची पूजा सुद्धा धनतेरस दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाली पाहिजे। लक्ष्मीपूजनाला होणं जास्त महत्त्वाचं आहे ना की धनतेरस। त्यापेक्षा सुद्धा ज्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यांनी भाऊबीजे दिवशी, पाडव्या दिवशी सुद्धा हिची पूजा करू शकता। त्यापेक्षा सुद्धा नाही तर देव दिवाळीला किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी सुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता। त्यामुळे कुणी वाईट वाटून घेऊ नका, आता आपल्याला मिळालं आणि आपण हे रेमेडी कशी करायची ते असेल त्यांनी करा। त्याचप्रमाणे सगळ्यात रामबाण उपाय सांगते तुम्हाला, अजून धन आकर्षित करायला पाहिजे, कारण पैसा हेच आहे। पैसा आणि आरोग्य चांगलं असलं तर दुनिया खुश आहे। त्यामुळं दिवाळीच्या दिवशी 5 खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं, तुम्ही जे काही म्हणत असाल, विड्याची पानं 5 घ्यायची आहेत, त्या सगळ्यावर 2 लवंगा ठेवायच्या आहेत, फक्त 2 लवंगा त्याच्यावर ठेवायच्या आहेत आणि ती लक्ष्मीच्या पुढं ठेवायच्या आहेत। 5 पानं, एक पान 5 मांडायचे, त्याच्यावर 2-2 लवंगा ठेवायच्या आहेत। रात्रभर त्या तिथंच राहू दे। त्यानंतर पानं दुसऱ्या दिवशी पाण्यात सोडून द्यायचे आहेत, पण त्याच्यावर ठेवलेल्या त्या लवंगा
एखाद्या पुरचुंडीमध्ये घ्या, एखाद्या छोट्याशा डबीमध्ये घ्या. त्या पॉवरफुल झालेल्या आहेत लक्ष्मी मातेच्या आशीर्वादानं. त्यामुळं त्या लवंगा कशातही ठेवून घरातल्या पूर्व दिशेला बांधून ठेवा, डबीत ठेवा, कुठंही ठेवा. वर्षभर त्या लवंगा तशाच राहू देत. पुढच्या वर्षी दिवाळीला त्याचं विसर्जन करा. आता अजून एक उपाय तुम्हाला सांगते की लवंग पाण्यात आणि हे करा. त्यानंतर लाल कापडामध्ये बांधून लवंग घराच्या किंवा डब्यामध्ये, लाल कापडात बांधा नाही तर डब्यामध्ये ठेवा. लाल कापडात बांधून डब्यामध्ये ठेवून पूर्व दिशेला कुठेही ठेवून दिलं तरी चालेल. पैसा येतच राहील, येतच राहील, येतच राहील. आता या सगळ्या उपायाच्या आधी धनतेरसची पूजा असो नाही तर लक्ष्मीपूजनाची पूजा असो, आपण सुचिरभूत होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रोटेक्शन सॉल्ट घालून किंवा साधं मीठ घालून आंघोळी करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे येऊन त्यानंतर नवीन कपडे घालून लक्ष्मीपूजन करा. तर असे छोटे छोटे उपाय तुम्हाला मी आज सांगितले आहेत. लक्ष्मीपूजनाला हे उपाय करा. तुम्हाला कसे वाटले याबद्दल छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. पहिल्यांदा सांगितलेली सूचना सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर टाटा बाय.